गाडीवाले काका तुम्ही गोंधळा यावं, गोंधळा यावं तुम्ही, गोंधळा यावं, दुकानवाले मामा तुम्ही गोंधळा यावं, गोंधळा यावं तुम्ही, गोंधळा यावं, शेतकरी दादा तुम्ही गोंधळा यावं, गोंधळा यावं तुम्ही, गोंधळा यावं, ताई माई अक्का तुम्ही गोंधळा यावं, गोंधळा यावं तुम्ही, गोंधळा यावं, लहान थोर सारे तुम्ही गोंधळा यावं, गोंधळा यावं तुम्ही, गोंधळा यावं, गोंधळ मांदिला तुम्ही गोंधळा यावं. अरे हो 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 हो, कसला गोंधळ मांडलाय ते तरी सांग. अरे हा काय साधा सुद्धा गोंधळ नाही. मग हा गोंधळ आहे मानव जातीच्या कल्याणाचा. हा गोंधळ आहे दानात दान श्रेष्ठ दानाचा. हा गोंधळ आहे जीवनदानाचा. तू काय म्हणतोयस ते काय बी कळत नाही बघ. नाही कळत? चल दाखवतो. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. आजोबा थांबा, माझं गाणं ऐका. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. अगे माझी पीटी उषा, किती धावशील? जरा थांब, आरामात घे. आओ थांबून कसं चालेल? एवढा संसाराचा गाडा हाकून देव बी बघायचाय, म्हणजे या जन्माचं सार्थक होईल बघा. आई, देव कुठं दिसतो का ग? मग दिसतो ना, मी वाचलंय. तुकाराम महाराज म्हणतात, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, पाहिला देव मी निर्गुण निराकार. बंटी, तुझ्या आईला देवानं एक्स्ट्रा बॅटरी लावून पाठवलंय बघ. मग काय? अहो आई, दिवसभर अख्ख्या जगाला उजेड देणारा सूर्य सुद्धा आराम घेतो. सकाळी बी जरा देरीनंच डोळे उघडतो, पण तुम्ही तर थांबतच नाही. अरे बाळांनो, जीवनात ताण, दुःख, कष्ट आरामच देत नाही. एकदा का देवाचे झालोत ना, की देव हे दुःख ताण आपल्याला कळूच देत नाही. संसारी सुखाचा हवा अनुभव, मनोनिया देव आठवावा आठवावा, मनोनिया देव आठवावा. बर येतो आई बाबा. अगं माझा बी डबा दे, मी पण जातो कामाला. हा घ्या, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. अहो अहो काय होतंय? काय होतंय तुम्हाला? बसा जरा, बसा, मी पाणी आणते. अगं काही नाही होत, थोडं छातीत चमकते. आज सुट्टी घ्या, आराम करा. अगं वाटेल बरं, तूच म्हणते ना, ठेच लागली म्हणून वाटा बदलायच्या नसतात. आपण नुसतं चालायचं, मार्ग आपोआप भेटत जातो. हाय राधा, हाय श्याम. हाय सिया, हाय केया. तुम्ही अजून बाहेरच? अरे आज बॉसने सुट्टी दिलीये, सर्व्हर डाऊन आहे म्हणून. चलो अब शॉपिंग करेंगे. तुझ्या पर्सला असली हिरे आहेत का ग? मग आमच्या ह्यांचा अब्जोंचा बिझनेस आहे दुबईमध्ये. आजोबांचा? म्हणजे तुझा नवरा काहीच करत नाही? अब्जोंचा म्हणलं मी, अब्जोंचा. काय करतात मग ते दुबईत? उंटांचे अंडे विकतात. तुला काय करायचे नुसत्या चौकशा? राहू दे बाई, आपण कुणाच्या भानगडीत पडतही नाही आणि कुणाविषयी बोलतही नाही. हॅलो, अरे बंटी, तुझ्या बाबांना चक्कर आली आहे, जरा लवकर घरी या. अहो डॉक्टर साहेब, बघा ना जरा, त्रास जरा जास्तच वाढलाय अहो आज. शांताबाई, मी तुम्हाला मागेच सांगितलंय, काकांच्या हृदयाचा त्रास दिवसेंदिवस वाढत जाणार. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. एकतर सारखं रक्त भरावं लागेल किंवा ऑपरेशन तरी करावं लागेल. बरं, तुम्ही आत्ता तर इलाज करा. आत्ता 5,000 भरा. ॲडमिटसाठी उद्यापर्यंत 50,000 भरावे लागतील.
आणि रक्ताचीही व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. ठीक आहे. हॅलो रमेश, अरे ऐक ना, अरे काकांना पुन्हा त्रास होतोय आज. मला थोडे पैसे किंवा ओ निगेटिव्हचं तुझं रक्त हवं होतं. काकू, पैशाचं काही झाड असतं का? आणि रक्त कुठं रस्त्यावर पडलेलं असतं का सहज तुम्हाला द्यायला? नर्सताई, काहीतरी करा ना. माझ्या बाबांना कोणत्या तरी रक्तपेढीतून रक्त मागवा आणि त्यांचा जीव वाचवा. मी पण पाहते कुठे रक्त मिळतंय का ते. तुमच्या घरातील कोणी यापूर्वी रक्तदान केलं आहे का? नाही ना. मग रक्त मिळणे कठीण आहे. दीदी, कैसी है तबीयत? अभी तो कोई ठीक बात नहीं. ओ माय गॉड, आप करोगी थोड़ी मदद? आपका भी ओ निगेटिव है ना? OMG, ये क्या कह रही है तू लेडी? रक्त देकर हो जाऊं मैं वेडी. OMG, OMG, OMG. कौन है वो कहाँ से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया. आप यहाँ आए इसलिए, आपने बुलाया इसलिए, आए हैं तो काम भी बताइए. पहले जरा आप मुस्कुराइए. हा हा हा, आप कहाँ जाना पसंद करोगे? कहीं भी लेके जाना, खाली मोबाईल चार्जिंग सेवा माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. अहो, आपल्या आत्यांचा आणि बाबांचा ब्लड ग्रुप एकच आहे. त्यांना फोन करता का? अहो आत्या, माझ्या वडिलांना जरा रक्त भरायचं होतं. तुम्ही दिले तर त्यांचे प्राण वाचतील आणि तुम्ही पण निरोगी राहताल ना. नाही बाबा नाही, रक्त देऊन येईल मला चक्कर. मी का घेऊ बळेच यमाशी टक्कर. उसवाला गाणं गोत सार. पोरांनो, आता थांबायचं नाही, धावायचं, पळायचं. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शोधायचं. पण तुमच्या बाबांना देवाकडे नाही तर देवालाच इथवर बोलवायचं. आजी, हे बघ, हे चाव रक्तदान शब्द लिहिला आहे. अगं, 19 तारखेला म्हणजे उद्या आपल्या राजेवाडी गावात संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिर आहे. आपण तिथे जाऊयात, पण बाबांना रक्त आणूयात. देवाच्या दारात उजेड असतो बघा, फक्त तिथवर नेणारा गुरु भेटला पाहिजे. हो आई, चल आपण आत्ताच जाऊयात. धन्यंकारजी, काय झाले माताजी? तुम्ही किती दमला आहात? बसा, मी पाणी आणतो. आमचं रक्त घ्या, पण आम्हाला तुमच्या शिबिरातून ओ निगेटिव्हचं रक्त मिळवून द्या. आम्हाला खूप गरज आहे हो त्याची. माताजी, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. तुम्हाला रक्त मिळून जाईल, काही काळजी करू नका. तुम्ही पेशंटची काळजी घ्या. धन निरंकारजी. बघितलं ना बंटी, ठेच लागली म्हणून वाटा बदलायच्या नाहीत. चालायचं, धावायचं, मार्ग आपोआपच मिळत जातो. हो आई, खरंच. मला जीवनदान मिळालं आणि तुला सद्गुरूचं दान मिळालं. आता मीही तंदुरुस्त राहणार आणि पुढं रक्तदान करणार, जीवनदान देणार. आता आम्हाला समजलंय, रक्तदानाने हृदय मजबूत राहते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रक्तदानाने कॅन्सर सारख्या भयानक आजाराची शक्यता कमी होते. रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होतात. निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. रक्तदानामुळे रक्त पातळ राहण्यास मदत होते. चला रक्तदान करूया, मानव धर्म वाढूया. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, रक्त दिल्याने रक्त वाढते. प्रेमाने बोला, धन निरंकार. धोमनी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मा बालका. सन्माननीय बंधू
आणि भगिनींनो, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सत्संग भवन राजेवाडी येथे रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आपणा सर्वांनी अधिकाधिक संख्येनं या अभियानात सहभागी होऊन रक्तदान करूया आणि मानव कल्याण यात्रेमध्ये एक पाऊल टाकूयात. लक्षात ठेवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. धन निरंकार जी. रक्तदान हम